तर झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवारीची पुण्यातील कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। तपास अधिकाऱ्यांनी 13 पानांची डिमांड कॉपी कोर्टात सादर केली आहे। तर महसूल विभागाचा 5 पानी रिपोर्ट आणि जबाबही कोर्टात सादर करण्यात आला आहे। महत्त्वाची अपडेट आहे, पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवारीची पुण्यातील कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। तपास अधिकाऱ्यांनी 13 पानांची डिमांड कॉपी कोर्टात सादर केली आहे। तर महसूल विभागाचा 5 पानांचा एक अहवाल सुद्धा तयार करण्यात आला आणि जबाब सुद्धा कोर्टात सादर करण्यात आला। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत पुण्यातून। निलेश, नेमकं काय घडतंय या सुनावणीत? काही माहिती तुझ्यापर्यंत आली आहे? नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शीतल तेजवानीचे जे वकील आहेत ते या ठिकाणी बोलताना पाहायला मिळतात। त्यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे की शीतल तेजवानीची जी अटक आहे किंवा त्यांना ज्या पद्धतीने ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे ते चुकीच्या पद्धतीचे असल्याचं शीतल तेजवानीच्या वकिलांकडून जे वकील आहेत भिसे त्यांच्याकडून हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर कलेक्टरांच्या थ्रू जे पीप आलेले जे आहेत म्हणजे कलेक्टरांच्या थ्रू जे पीप आलेले जे आहेत म्हणजे कलेक्टर ऑफिसच्याकडून जी महसूल विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी आपली या ठिकाणी बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे। राजेंना ज्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी त्यांना अपील केलं होतं की त्यांना यातून जामीन मिळावा, पण मात्र तो जामीन आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। ही चुकीची बाब असल्याचं तेजवानीचे जे वकील आहेत त्यांनी आता कोर्टासमोर युक्तिवाद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तेजवानीच्या वकिलांकडून सातत्याने हे सांगण्यात येत आहे की पोलिसांना ती सहकार्य करत आहे, मात्र सहकार्य करून सुद्धा तेजवानीला अटक करण्याची काय गरज होती। काही जुने त्यांनी संदर्भ या घटनेमध्ये दिलेले आहेत की या प्रकरणामध्ये अटक करता येत नाही। जर पोलिसांना एखादा गुन्हेगार किंवा आरोपी सहकार्य करत असेल तर अटक करू नये असं या ठिकाणी युक्तिवाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्याला सरकारी जे वकील आहेत त्यांनी ब्रेक दिलेला आहे। कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबीनीच जो तपास आहे तो करण्यात येत आहे। त्यामुळं आरोपींच्या वकिलांकडनी कितीही आरडाओरडा केला तरी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही आहे। त्यामुळे आता रिमांड किंवा अटकीची जी प्रोसेस आहे ती सातत्याने तेजवानीच्या वकिलांकडनी चुकीची असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं आहे। मात्र या ठिकाणी आता तेजवानीचे दुसरे वकील जे आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी बोलायला सुरुवात केलेलं आहे। याही ठिकाणी आता शीतल तेजवानीच्या वकिलांची फौज पाहायला मिळत आहे। शीतल वकिलांचे आता दुसरे जे वकील आहेत ते या ठिकाणी बोलायला सुरुवात केलेली आहे। त्यांनीसुद्धा हाच मुद्दा पकडलेला आहे की शीतल तेजवानी पोलिसांना सहकार्य करत असताना तिला अटक करण्याची गरज काय होती। काही दस्तावेज आहेत, काही संदर्भ आहेत ते त्यांनी कोर्टासमोर मांडलेले आहेत आणि आता सुनावणी जी आहे ती सुरू असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जे तपास अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आता रिमांड कॉपी जी आहे 13 पानांची ती या ठिकाणी सादर केलेली आहेत। तर दुसरीकडं या प्रकरणामध्ये महसूलचे जे अधिकारी आहेत जे महसूल विभागाची बाजू मांडणार आहेत त्यांनीसुद्धा आपले 5 पानांचा जो रिपोर्ट आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखल केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे जे तपासी अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी बोलतात। वकिलांमार्फत त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे। तर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा वकिलांमार्फत प्रशासनाची जागा जी बळकवलेली आहे ती कशा प्रकारे बळकवली हा युक्तिवाद आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक आहे निलेश, धन्यवाद।